नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि गूढ व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज. नमस्कार. हो, स्वामी समर्थांचा जीवन प्रवास, त्यांची शिकवण, त्यांचं कार्य यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. बरोबर. त्यांच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्यांच्या गूढ उत्पत्तीपासून ते अक्कलकोटमधील त्यांचं वास्तव्य आणि आजही टिकून असलेला त्यांचा प्रभाव, या सगळ्या पैलूंना स्पर्श करण्याचा आपला प्रयत्न असेल. हो, आणि यासाठी आपल्याकडे आधार काय आहे? तर काही ऐतिहासिक नोंदी आहेत, चरित्र लिहिली गेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्तांचे जे अनुभव आहेत. हो, त्या अनुभवकथा खूप महत्वाच्या आहेत. अगदी. तर या सगळ्यामधून स्वामी समर्थांचं नेमकं आध्यात्मिक महत्त्व काय, त्यांची शिकवण काय होती आणि आज लाखो भक्तांवर त्यांचा प्रभाव कसा टिकून आहे, हे समजून घेण्याचा आपला उद्देश असेल. त्यांचं व्यक्तिमत्व खराच खूप म्हणजे गूढ पण तितकंच प्रभावी राहिलंय, नाही का? निश्चितच. तर सुरुवात करूया त्यांच्या त्या रहस्यमय प्रारंभापासून. असं म्हणतात की त्यांचं मूळ थेट कर्दळी वनातल्या एका वटवृक्षाशी जोडलेलं आहे. हो, अनेक चरित्रकार आणि श्रद्धाळू असं मानतात की कर्दळी वनात एका वटवृक्षाच्या ढोलीतून ते प्रकट झाले आणि त्यांना दत्तात्रेय परंपरेतला चौथा अवतार मानला जातो. चौथा अवतार. आणि ते स्वतःला काय म्हणवत असत? नृसिंह भान असं काहीतरी. बरोबर. ते स्वतःला नृसिंह भान असं म्हणवत असत. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे गूढता अधिकच वाढते. अच्छा. म्हणजे कर्दळी वनातून प्रकट झाल्यानंतर त्यांचा प्रवास कसा सुरू झाला? तिथून पुढे त्यांनी एक खूप मोठा म्हणजे प्रदीर्घ असा भारत प्रवास सुरू केला. जवळजवळ 300 वर्ष ते भ्रमण करत होते असं मानलं जातं. 300 वर्ष. अविश्वसनीय वाटतं हे ऐकायला. हो, म्हणूनच त्यांच्याबद्दलचं गूढ अधिक गडद होतं. हा प्रवास केवळ तीर्थाटन नव्हता बरं का. म्हणजे फक्त तीर्थक्षेत्रांना भेटी देणं इतकाच उद्देश नव्हता तर. नाही, त्यात कठोर तपश्चर्या होती, लोककल्याण होतं. त्यांनी काशी, हरिद्वार, पुरी, गिरनार, रामेश्वरम अशी अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्र पालथी घातली. पण त्यासोबतच अनेक अज्ञात ठिकाणी, विशेषतः नदीकिनारी किंवा वटवृक्षांखाली त्यांनी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्येतून त्यांना काय साधायचं होतं? आणि इतक्या ठिकाणी फिरताना त्यांनी लोकांना काय शिकवलं असेल? तपश्चर्या हे त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक साधनेचा भाग होता असं म्हणता येईल. आणि लोकांमध्ये फिरताना मुख्य उद्देश होता भक्ती आणि ज्ञानाचा प्रसार. अच्छा. लोकांना अगदी साध्या सरळ मार्गाने ईश्वराची भक्ती कशी करावी, आपलं जीवन कसं सुधारावं, हे त्यांनी सांगितलं. कोणत्याही एका विशिष्ट देवतेचा प्रचार त्यांनी केला नाही, तर मूळ दत्त तत्वाचाच प्रसार केला. आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांचं काही काळ वास्तव्य होतं असं ऐकलंय, मंगळवेढा येथे. हो, मंगळवेढाला ते काही काळ राहिले होते. तिथेही त्यांचे भक्त होते, काही कथा आहेत तिथल्या वास्तव्याच्या. आणि मग तिथून पुढे त्यांचा प्रवास त्यांना अक्कलकोटला घेऊन आला. अक्कलकोटला आगमन हे कधी आणि कसं घडलं, हा एक महत्वाचा टप्पा आहे त्यांच्या प्रवासातला. हो, नक्कीच. साधारणपणे इसवी सन 1856-57चा तो काळ होता. अक्कलकोटचे एक सच्चिल आणि प्रतिष्ठित गृहस्थ होते, चिंतोपंत पोळ म्हणून. चिंतोपंत टोळ. हो, त्यांच्या आग्रहामुळे, त्यांच्या विनंतीला मान देऊन स्वामींनी अक्कलकोटला येण्याचं मान्य केलं. सुरुवातीला ते थेट गावात नाही आले. कुठे थांबले मग? गावाबाहेर एक खंडोबाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या कट्ट्यावर ते येऊन बसले, एकदम शांतपणे. अच्छा. आणि तिथून मग ते त्या प्रसिद्ध वटवृक्षाखाली आले, जिथे आज आपण वटवृक्ष मंदिर म्हणून ओळखतो. बरोबर. काही काळ खंडोबा मंदिराच्या कट्ट्यावर राहिल्यानंतर ते त्या मोठ्या वटवृक्षाखाली येऊन स्थिरावले आणि मग ती जागाच त्यांचं मुख्य केंद्र बनली पुढे. तिथे त्यांनी बराच काळ तपसाधना केली. अक्कलकोट हे त्यांचं कायमचं निवासस्थान कसं काय बनलं असेल? म्हणजे आधी तर ते सतत फिरत होते. हा एक चांगला प्रश्न आहे. कदाचित त्या जागेचं महात्म्य असेल किंवा तिथल्या लोकांची भक्ती असेल. त्यांचे पहिले भक्त म्हणून चोळप्पा महाराजांचं नाव आदराने घेतलं जातं. चोळप्पा महाराज. हो. एक कथा अशी आहे की स्वामी सुरुवातीला काही दिवस तिथेच वृक्षाखाली होते. त्यांनी काही अन्नपाणी घेतलं नव्हतं. तेव्हा चोळप्पांनी त्यांना घरी नेऊन अन्न ग्रहण करण्याची कळकळीची विनंती केली. आणि स्वामींनी ती मान्य केली. हो, त्यांनी ती विनंती मान्य केली आणि चोळप्पांच्या घरी जाऊन भोजन केलं. कदाचित चोळप्पांची ती निस्वार्थ भक्ती आणि सेवा स्वामींना तिथे थांबायला कारणीभूत ठरली असेल. आणि मग हळूहळू त्यांची कीर्ती पसरली आणि अक्कलकोट हेच त्यांचं केंद्र बनलं. सुमारे 22 वर्ष ते तिथे होते. 22 वर्ष? मोठा काळ आहे हा. या काळात त्यांची शिकवण काय होती? त्यांचे विचार आजही एवढे महत्वाचे का वाटतात लोकांना? त्यांची शिकवण म्हणजे वरवर पाहता खूप साधी आहे,
पण त्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे. मुख्य भर कशावर? तर नामस्मरण. देवाचं नाव सतत घेत रहा. नामस्मरण. हो. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गुरुभक्ती. गुरुवरची अविचल श्रद्धा, संपूर्ण शरणागती. आणि तिसरं म्हणजे सेवा. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा. या 3 गोष्टी त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहेत. आणि त्यांची काही वचनं तर अगदी घराघरात पोहोचली आहेत, विशेषतः ती 2 वाक्य. हो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य म्हणजे काय आहे ना, लोकांना प्रचंड मानसिक आधार देणारं वाक्य आहे. खरंच, कितीही मोठं संकट असलं तरी कोणीतरी आपल्यासोबत आहे, ही भावनाच खूप दिलासादायक आहे. अगदी. ती एक निर्भयतेची ग्वाही आहे. आणि दुसरं वाक्य, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. योगक्षेम म्हणजे नक्की काय? योग म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूचं रक्षण. थोडक्यात भक्ताच्या सगळ्या ऐहिक आणि पारमार्थिक गरजांची काळजी घेण्याचं ते आश्वासन आहे. म्हणजे तू फक्त माझी भक्ती कर, बाकी सगळं मी बघेन. वाह, म्हणजे पूर्णपणे शरणागती आणि विश्वास यावर भर आहे. बरोबर. आणि या सगळ्यात अहंकार मुक्ती खूप महत्वाची आहे. अहंकारच आपल्या दुःखाचं मूळ आहे आणि तोच आध्यात्मिक प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे, हे त्यांनी वारंवार सांगितलं. निस्वार्थ सेवेचं महत्त्वही त्यांनी सांगितलं. हो. सेवा म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर गरजूंची मदत करणं, अन्नदान करणं, हे सगळं त्यात आलं. आणि श्री स्वामी समर्थ हे जे नाव आहे त्याबद्दल काय सांगाल? ते फक्त नाव आहे की अजून काही अर्थ येतात? ही पण एक महत्वाची गोष्ट आहे बरं का. अनेक अभ्यासक आणि भक्त असं मानतात की श्री स्वामी समर्थ हे केवळ त्यांचं नाव नाहीये. म्हणजे? तर हा 6 अक्षरी मंत्र आहे. दत्तगुरूंचा तारक बीजमंत्र आहे असं मानलं जातं. या 6 अक्षरांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि सामर्थ्य आहे अशी श्रद्धा आहे. त्यामुळे नुसतं या नावाचा जप करणं हे सुद्धा साधनेचाच एक भाग मानला जातो. अच्छा, म्हणजे हे नामस्मरणच झालं एक अर्थी. हो, अगदी. नावाचा जप करणं म्हणजे स्वामींशी एकरूप होणं, त्यांच्या ऊर्जेशी जोडलं जाणं. त्यांच्या अक्कलकोटमधल्या त्या 22 वर्षांच्या वास्तव्यात अनेक चमत्कारांच्या कथाही आपण ऐकतो. या कथांमागचं सत्य काय किंवा त्यातून काय बोध घ्यायचा? चमत्कारांच्या कथा खूप आहेत, म्हणजे अक्षरशः अगणित. या कथांमधनं 2 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे त्यांचं असीम सामर्थ्य. ते काहीही करू शकत होते. अगदी सृष्टीचे नियम बदलण्याइतकं सामर्थ्य त्यांच्यात होतं असं म्हणतात. उदाहरणार्थ एखादी प्रसिद्ध कथा? एक कथा नेहमी सांगितली जाते. नदीकाठी एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्याचे वडील शोक करत होते. स्वामी तिथे आले आणि त्यांनी त्या मुलाला क्षणभर जिवंत केलं. जिवंत केलं? हो, असं म्हणतात. त्या मुलाने वडिलांना सांगितलं की रडू नकोस, माझी वेळ आली होती, आता तू तुझं जीवन नीट जग. आणि मग तो पुन्हा शांत झाला. म्हणजे मृत्यूवरही त्यांचं नियंत्रण होतं हे दाखवणारी ही कथा आहे. पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट दिसते ती म्हणजे त्यांची करुणा. करुणा? हो. ते लोकांना मदत करायचे, त्यांची दुःख दूर करायचे. पण चमत्कार हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट नव्हतं. लोकांची भक्ती वाढावी, त्यांचा देवावरचा विश्वास दृढ व्हावा, यासाठी ते कधीकधी असे चमत्कार करत असावेत. आणि त्यांनी वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन दिल्याचेही अनुभव भक्त सांगतात ना? हो, हे पण खूप ऐकायला मिळतं. म्हणजे ते एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकत होते किंवा कोणालाही कोणत्याही रूपात दर्शन देऊ शकत होते. एका भक्ताचा अनुभव आहे की समाधीजवळच्या पायऱ्यांवर एक वृद्ध स्त्री रोज रंगोळी काढायची. एक दिवस त्या भक्ताने कुतूहलाने पाहिलं तर ती स्त्री रंगोळी काढता काढताच त्या रंगांमध्ये विलीन झाली. म्हणजे स्वामीच त्या रूपात आले होते. यातून त्यांचं सर्वव्यापी अस्तित्व सूचित होतं. आणि सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे त्यांच्या महासमाधीनंतरही त्यांचे अनुभव लोकांना येतात असं म्हणतात. हो, हे खूप महत्वाचं आहे. समाधीनंतरही त्यांनी अनेकांना स्वप्नांमधून मार्गदर्शन केलंय, अनेकांना दृष्टांत दिले आहेत. शिर्डीला जाण्याबद्दलची प्रेरणा पण काहींना स्वामींकडून मिळाली असं म्हणतात. अगदी बरोबर. काही भक्तांना त्यांनी स्वप्नात येऊन सांगितलं की मी आता देह ठेवला आहे, पण माझं कार्य थांबलेलं नाही. मी आता शिर्डीत साईबाबांच्या रूपात आहे, तिथे येऊन मला भेटा. अशा प्रकारचे संदेश मिळाल्याचे अनेक अनुभव नोंदवले गेले आहेत. म्हणजे त्यांचं कार्य आणि मार्गदर्शन हे त्यांच्या भौतिक अस्तित्वाच्या पलीकडचं आहे. निश्चितच. त्यांची शक्ती आणि अस्तित्व हे कालातीत आहे, हेच यातून दिसून येतं. त्यांनी महासमाधी कधी घेतली आणि त्यावेळी त्यांचा शेवटचा संदेश काय होता? त्यांनी देह ठेवला तो दिवस होता चैत्र शुक्ल त्रयोदशी शके 1800. इंग्रजी तारखेनुसार 30 एप्रिल 1878.
अक्कलकोट येथेच त्यांनी महासमाधी घेतली. आणि शेवटचा संदेश? त्यांचा शेवटचा संदेश अगदी त्यांच्या शिकवणीला साजेसा होता. तो होता, कुणीही भिवू नका, धीर सोडू नका, निडर रहा. पुन्हा एकदा तोच निर्भयतेचा संदेश त्यांनी दिला. निडर रहा. आजही हा संदेश तितकाच महत्वाचा आहे. हो. आणि आज आपण पाहतो की अक्कलकोट हे खूप मोठं तीर्थक्षेत्र बनलं आहे. तिथे काय काय आहे आता? अक्कलकोट आता स्वामी भक्तांचं प्रमुख केंद्र आहे. तिथे त्यांचं समाधी मंदिर आहे, जिथे त्यांनी देह ठेवला. तो प्रसिद्ध वटवृक्ष आहे, जिथे आता वटवृक्ष मंदिर उभारलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी सुरू केलेलं अन्नछत्र. अन्नदानाची ती परंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे. रोज हजारो लोकांना तिथे प्रसाद म्हणून भोजन मिळतं. हे त्यांच्या सेवेच्या शिकवणीचं प्रतीक आहे. खरंच खूप मोठं कार्य आहे हे. त्यांची ही परंपरा पुढे कोणी चालवली? त्यांचे शिष्य कोण होते? स्वामींचे अनेक शिष्य झाले. त्यात श्री बाळाप्पा महाराज, श्री गंगामिरी महाराज, श्री गुलाबराव महाराज, श्री शंकर महाराज अशी अनेक मोठी नावं आहेत. या शिष्यांनी स्वामींची शिकवण आणि कार्य पुढे नेलं. त्यांनी मठ स्थापन केले, ग्रंथरचना केली. म्हणजे ही परंपरा आजही जिवंत आहे. साजरे केले जातात. लाखो भक्त अक्कलकोटला आणि इतर स्वामी केंद्रांना भेटी देतात. हा वारसा नुसता टिकून नाहीये, तर तो वाढतो आहे. तर श्री स्वामी समर्थांचा हा जीवन प्रवास खरंच गूढता, खडतर तपश्चर्या, अत्यंत सोपी पण गहन शिकवण आणि भक्तांच्या अटूट श्रद्धेचा एक विलक्षण संगम आहे. बरोबर. आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा संदेश. मला वाटतं तो आजच्या काळातही अनेकांना जगण्याचं बळ देतो, एक आधार देतो. नक्कीच. आणि मला वाटतं या सगळ्यातून विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांची उपस्थिती ही केवळ त्यांच्या शारीरिक अस्तित्वापुरती मर्यादित नव्हती. म्हणजे बघा ना, त्यांच्या समाधीनंतरही लोकांना त्यांचे अनुभव येतात, स्वप्नातून मार्गदर्शन मिळतं. आजही त्यांची भक्ती तितकी जिवंत आहे. यातून काय दिसतं? तर खरा आध्यात्मिक संबंध, खरी कनेक्टिव्हिटी ही भौतिक मर्यादांच्या पलीकडे असते. खरे, हा विचार खूप महत्वाचा आहे. म्हणजे गुरु किंवा ती शक्ती ही फक्त देहरूपात नसते, तर ती चैतन्य रूपात कायम आपल्यासोबत असते. अगदी. आणि हाच विचार कदाचित आपल्याला त्यांच्या शिकवणीच्या आणखी जवळ घेऊन जातो. यावर नक्कीच प्रत्येकाने विचार करायला हवा. निश्चितच. खूप छान चर्चा झाली. स्वामी समर्थांच्या जीवनाचे आणि कार्याचे अनेक पैलू उलगडले. धन्यवाद. धन्यवाद.